नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बहुचर्चित आणि बहुप्रलंबित असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे. त्यातच आपण पाहतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते आणि त्यातच आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 2 जो अतिशय चर्चेचा विषय जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळत होता. त्यातच आपण पाहतोय की यंदा परिवर्तन अटळ या घोषवाक्याखाली जे आहे ते प्रभाग क्रमांक 2 मध्ये परिवर्तन पॅनल नामक जे आहे ते सध्या आपल्याला चर्चेचा विषय पाहायला मिळतोय. त्यातच सध्या आपण प्रभाग क्रमांक 2 मधल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आजी, काय सांगाल? नाव काय तुमचं? रमाबाई दत्तू परवड. किती वर्षांपासून तुम्ही इथे राहताय? 40 वर्ष झाली. काय सांगाल? या ठिकाणी अर्जुन दादा जे आहेत ते आता उभे आहेत. कशा प्रकारे त्यांचं काम आहे इकडे? त्यांनी उभे आहेत म्हणजे आम्हाला असं वाटतं का त्याही निवडून यावं असं आहे. ते लहान मोठं कोणी असं बघत नाही, कोण सगळ्यांना माया करतात, सगळ्यांच्या याला दावत जातात. गेल्या 40 वर्षांपासून ते समाजकारण करतात. ते कशा प्रकारे त्यांचं काम आहे लोकांसाठी? सगळ्यांना समान करतात, सगळ्यांना मानून घेतात. म्हणून आम्हाला आमची अशी इच्छा आहे ते बी अपक्ष उभे राहिला त्याही यावा, नगरसेवक म्हणून निवडून त्यांनी आलं पाहिजे. बरोबर. तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? आता ते परिवर्तन पॅनल मध्ये उभे आहेत. कशा प्रकारे मतदान करायला आवाहन कराल तुम्ही? आम्हाला असं वाटतं त्यांची शिट्टी निवडून यावा आणि त्याही सहकार्य आम्हाला करावं. तुम्ही भावनिक झाल्यात, डोळ्यात तुमच्या पाणी आलंय. बरोबर आहे. कशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आहे? त्यांची म्हणजे आमच्यावर ह्या छाया आहे म्हणून आम्ही सांगतो. काही झालं तरी आमच्यासाठी ते धावत येतात. म्हणजे सदैव ते तुमच्या पाठीशी आहेत, सदैव आमच्या पाठीशी आहेत म्हणून त्यांची शिट्टी वाजावं. एकंदरीतच पाहतोय आपण की आजी जे आहेत ते या ठिकाणी अतिशय भावनिक झालेले आहेत. खरं तर जनमानसातलं हे महत्वाचं नाव किंग मेकर म्हणून त्यांचं या ठिकाणी आदराने नाव घेतलं जातं आणि आपण पाहतोय की आजी स्वतः या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगताना भावनिक झालेल्या आहेत. खरं तर असं व्यक्तिमत्व या शहराला लाभणं, असं व्यक्तिमत्व या प्रभागाला लाभणं अतिशय महत्वाचं आहे की जो जनसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा एक उमेदवार जो आहे तो यंदा या परिवर्तन पॅनल मध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून उभे आहेत. एकंदरीतच आपण पाहतो की कशा प्रकारची समीकरणं जुळत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.